नमस्कार शेतकरी मित्रांनो, ॲग्रोनॉमिस्ट पूजा या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्ही बघू शकताय की आपला जो महाराष्ट्रातील कापूस आहे 100 दिवसाचा वर गेलेला आपण भरपूर ठिकाणी पाहिलेला आहे. तर एकंदरीतच आता शेतकरी मित्र जे आहे मला विचारतात की आता कापूस पिकावर आपण चौथी फवारणी जी आहे ते कुठली करावी. पहिली, दुसरी किंवा तिसरी जी फवारणी आहे मी तुम्हाला यूट्यूब किंवा फेसबुकच्या माध्यमातून तर मी तुम्हाला सांगू शकली नाही. पण माझा पुढील वर्षी नक्कीच प्रयत्न राहील की मी तुम्हाला पहिल्यापासूनच योग्य ते मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करणार. तर आता एकंदरीतच आपण जर कापूस पिकाचा जर विचार केला तर रसशोषण करणाऱ्या ज्या किडी आहेत त्याचा प्रादुर्भाव आपल्याला अतिप्रमाणामध्ये दिसून येत आहेत. एकंदरीतच काही जे शेतकरी लोक आहेत त्यांनी मला फोटो शेअर केले होते कापूस पिकाचे. तसेच मी आपल्या शेतात पण जाऊन बघितले तर माझ्या निदर्शनात आले की जे कापसाचे जे पाने आहे ते वाटीसारखी होऊन जमिनीच्या दिशेने मोडलेली दिसून येत आहे. सोबतच पानाचा जो रंग आहे हिरवा आहे, पण त्याच्या कडा ज्या आहे लालसर तपकिरी होऊन जळल्यासारखे आपल्याला इथे दिसून येत आहे. आणि एकंदरीतच आपण विचार केला तर हिरवा तुडतुडा जो आहे आपल्याला आपल्या शेतामध्ये आता दिसून येतोय, तर कदाचित त्याचा प्रादुर्भाव जो आहे आपल्या पिकावर झालेला दिसून येत आहे. तर मी तुम्हाला हिरवा तुडतुडा कसं काय कंट्रोल करायचं त्याबद्दल तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे. सोबतच काही शेतकऱ्यांच्या शेतामध्ये थ्रिप्स किंवा पांढरी माशीचा जो प्रादुर्भाव आहे तो सुद्धा अतिप्रमाणामध्ये झालेला आपल्याला दिसून येत आहे. अशाच वेगवेगळ्या किडींना कंट्रोल करण्यासाठी मी तुम्हाला 3 ते 4 कीटकनाशकं इथं सांगण्याचा प्रयत्न करणार आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला तुमच्या शेतामध्ये थ्रिप्स आहेत का, तुमच्या शेतामध्ये व्हाईट फ्लायचा अटॅक आहेत का, किंवा तुमच्या शेतामध्ये हिरव्या तुडतुड्याचा अटॅक आहेत का, हे अभ्यासणे तुम्हाला खूप गरजेचे आहे व त्यानुसारच तुम्ही योग्य त्या कीटकनाशकाची निवड करणे गरजेचे आहे. तर मित्रांनो, इथे मी फक्त तुम्हाला कीटकनाशकच नाही तर त्यामध्ये घटक अवेलेबल आहेत ते सांगणार आहेत व ते घटक कुठल्या किडींवर काम करणार आहेत मी ते सुद्धा तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करत आहे. सर्वात अगोदर हिरवा तुडतुडा कंट्रोल करण्यासाठी कोणते कीटकनाशक वापरणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्ही डायनेटिफ्युरॉन प्लस ॲसिफेट हा घटक असलेलं तुम्ही कुठलंही कीटकनाशक जे आहे ते तुम्ही वापरू शकताय. हा घटक असलेलं PI कंपनीचं डायनोज हे जे कीटकनाशक आहे तुम्ही वापरू शकताय, किंवा इंडोफिल कंपनीचं सॅपर नावाने जे येतंय ते तुम्ही 25 ग्राम प्रति 15 लिटर पंपासाठी वापरून तुम्ही याची फवारणी केल्यास तुम्हाला हिरवा तुडतुडा जो आहे नक्कीच इथे कमी झालेला जो आहे ते दिसून येतील. किंवा तुमच्या शेतात हिरवा तुडतुडा पण आहे आणि पांढरी माशी पण आहे, तर अशा वेळी तुम्ही बेस्ट ॲग्रो कंपनीचं रॉनफेन नावाचं जे प्रोडक्ट आहे तुम्ही इथे वापरू शकताय. आता रॉनफेनमध्ये डायनेटिफ्युरॉन, डायफेन्थ्युरॉन प्लस पायरिप्रॉक्झिफेन हे 3 जे घटक आहे तुम्हाला एकाच कीटकनाशकामध्ये आढळून येतील. 25 मिली रॉनफेन प्रति 15 लिटर पंपासाठी वापरून तुम्ही त्याची फवारणी केल्यास तुम्हाला हिरवा तुडतुडा प्लस पांढरी माशी याचा कंट्रोल झालेला नक्कीच तुम्हाला दिसून येतील. यानंतर कापसाची जे पानं आहे पाठीमागच्या साईडने तुम्ही लालसर झालेली तुम्हाला दिसून येतील. सोबतच जे कापसाची पाने आहे ते वाटीसारखी होऊन आकाशाकडे झुकलेली तुम्हाला दिसून येतील. तर अशावेळी थ्रिप्सचा प्रादुर्भाव जास्तीत जास्त झालेला आपल्याला पाहायला मिळतील. तर थ्रिप्सला कंट्रोल करण्यासाठी आपण इमिडाक्लोप्रिड 40% प्लस फिप्रोनिल 40% हा घटक असलेलं कुठल्याही प्रकारचं कीटकनाशक जे आहे आपण इथं फवारणी करू शकतोय. आता इथे तुम्ही घरडा कंपनीचं पुली किंवा बायर कंपनीचं जे लिसेंट आहे तुम्ही 8 ते 10 ग्राम प्रति 15 लिटर पंपासाठी वापरून तुम्ही याची फवारणी केल्यास तुम्हाला नक्कीच थ्रिप्सचा जो प्रादुर्भाव आहे पूर्णतः कमी झालेला दिसून येतील. त्यानंतर तुमच्या शेतात जर फक्त आणि फक्त पांढरी माशीचा प्रादुर्भाव असेल तर यासाठी तुम्ही पायरिप्रॉक्झिफेन प्लस डायफेन्थ्युरॉन हा घटक असलेलं SLR 525 GSP कंपनीचं हे 30 ml SLR 525 प्रति 15 लिटर पंपामध्ये वापरून तुम्ही त्याची फवारणी घेतल्यास तुम्हाला जो व्हाईट फ्लाय किंवा पांढरी माशीचा जो अटॅक आहे पूर्णतः कमी झालेला जो आहे तो ते दिसून येतील. मित्रांनो, पांढरी माशी, थ्रिप्स, हिरवा तुडतुडा ही महत्त्वाची रसशोषक किडी आहे. तर याला कंट्रोल करण्यासाठी मी तुम्हाला 3 ते 4 कीटकनाशकं सांगण्याचा या व्हिडिओच्या माध्यमातून प्रयत्न केलेला आहे. तर यापैकी तुम्ही कुठलेही एकच कीटकनाशक जे आहे इथे तुम्ही वापरू शकताय. यानंतर आपण जर विचार केला तर सततचा जो पाऊस आहे किंवा सततचं जे ढगाळ वातावरण आहे यामुळे आपल्या शेतामध्ये भरपूर प्रमाणामध्ये पातेगळ झालेली जी आहे ते दिसून येतं आहे, किंवा 2 झाडामध्ये जास्त प्रमाणात दाटी झालेली जी आहे त्या आपल्याला इथे दिसून येतं आहे. तर यासाठी आपल्याला चांगल्या कंपनीचं बुरशीनाशकसुद्धा वापरणे अति गरजेचं आहे. त्यासाठी तुम्ही टाटा कंपनीचं ताकद हे प्रोडक्ट 40 ग्राम प्रति 15 लिटर पंपासाठी वापरू शकताय. यामध्ये हेक्झाकोनाझॉल प्लस कॅप्टन हा घटक आहे.
किंवा मित्रांनो, इथे आपण साफ पावडर 40 ग्राम प्रति 15 लिटर पंपासाठी वापरून त्याची फवारणी केल्यास तुम्हाला जे पातेगळ आहेत ते नक्कीच कमी झालेली जे आहे या ठिकाणी दिसून येतील. एक कीटकनाशक, एक बुरशीनाशक आणि एक अळीनाशक जे आहे तुम्ही इथे घेऊ शकताय. त्यासाठी तुम्ही प्रोफेक्स सुपर या अळीनाशकाचा सुद्धा इथे वापर करू शकता. आणि या ठिकाणी तुमच्या गरजेनुसार एका तुम्ही टॉनिकचा सुद्धा इथे वापर करू शकताय, ज्याचे रिझल्ट तुम्हाला आतापर्यंत चांगले मिळालेला आहे. अशा एका टॉनिकचा तुम्ही इथे वापर करायचा आहे. त्यामध्ये ऑक्सिजन, टाटा बहार किंवा ॲम्बिशन, इसाबिया यापैकी कोणत्याही एका स्टँडर्ड टॉनिकचा तुम्ही या फवारणीमध्ये वापर करू शकताय. आणि अशाच प्रकारे तुम्ही कापूस पिकावर चौथी फवारणी करून घ्या. जबरदस्त फायदा तुम्हाला तुमच्या कापूस पिकावर दिसून येतील. रस शोषण करणारी कीड, अळी किंवा पातेगळ जे आहे तुम्हाला इथे नक्कीच कमी झालेली दिसेल. सोबतच चांगले पाते फुलं आलेले सुद्धा तुम्हाला जे आहे इथे पाहायला मिळतील. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.